स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीईटीच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. पवित्र पोर्टलच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आणि नवीन जे शिक्षक भरती होणार आहे या शिक्षक भरतीची जी पद्धती आहे ते कार्यपद्धती बदलणार आहे. या कार्यपद्धतीमध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे, याकरिता शिक्षण विभागाकडून जी अभ्यास गट आहे या अभ्यास गटाची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजे संपूर्ण संकेत जे दिसत आहे आपल्याला की शिक्षक भरतीची जी कार्यपद्धती आहे नक्कीच बदलणार आहे. आणि नुकतीच आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे, पार पडलेली आहे. फक्त राहिला जो आहे तो जो राऊंड आहे आपला विथ इंटरव्ह्यू वाला, त्या विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू झालेले आहेत आणि 21,000 पदांची जी भरती आहे ती पूर्ण होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता येणारी जी कार्यपद्धती काय असणार आहे या कार्यपद्धतीच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. आपण व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून पुढील कार्यपद्धती काय असणार आहे, अभ्यास गट जो काही ठरवलेला आहे किंवा स्थापन केलेला आहे त्यात काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण यात माहिती बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल किंवा पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज आहेत किंवा माहिती आहे, अपडेट माहिती ही आपल्याला आपल्या चॅनलला मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, तर लोकसत्ताला जी बातमी आलेली आहे, लोकसत्ताच्या बातमीमधीलच ही माहिती आहे जे मी आपल्या समोर सांगतो आहे. शिक्षक भरतीची कार्यपद्धती बदलण्याचे संकेत, शिक्षण विभागाकडून अभ्यास गटाची स्थापना. बघा, पुण्यातील बातमी आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमधील त्रुटी दूर करून प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. शिक्षकांनी स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बदल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आपल्याला माहिती आहे, मधल्या काळामध्ये म्हणजे 10 ते 15 दिवसाआधी केसरकर स्वतः बोललेले होते की पुढील ज्या पद्धतीनं पोलीस भरतीची प्रक्रिया प्रत्येक जिल्हा वाईज होते त्याच पद्धतीने शिक्षक भरती सुद्धा जिल्हा वाईज आपण घेऊ, हे त्यांनी बोलले होते. त्या संदर्भातीलच हा अभ्यास गट आहे. सध्या स्थिती, राज्यातील शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर केंद्रीय पद्धतीनं पवित्र संकेतस्थळाद्वारे राबवली जात आहे. हे आपल्याला माहिती आहे की टेटचे काही गुण आहे, त्या टेटच्या गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना शाळा मिळाल्या आहेत. निवड पद्धतीनुसारच विद्यार्थ्यांना जे आहे ते निवड झालेली आहे. यानंतर ज्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित संस्था शिक्षक उपलब्ध करून दिले जाते, त्याच पद्धतीनं शिक्षक भरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्षे स्वतःचा जिल्हा सोडून अन्य ठिकाणी काम करावे लागते. जे विद्यार्थी आहेत एकदा नोकरीला लागले, म्हणजे चंद्रपूरचा विद्यार्थी असेल तो सोलापूरला लागतोय, कुठेतरी तो रत्नागिरीला लागतोय, नंतर तो 10 वर्षानंतर स्वजिल्ह्यामध्ये जाण्यासाठी धडपडत असतो आणि स्वजिल्ह्यामध्ये जिल्हा बदली करून येतो आणि मग तिथल्या ज्या जागा आहेत त्या रिक्त राहतात. म्हणून त्यांनी या पद्धतीने त्यांनी विचार केलेला आहे की जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर भरती झाली तर त्याच जिल्ह्यातले विद्यार्थी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाणार नाही आणि तिथे कोणत्याही शिक्षकाचा तुतवडा पडणार नाही. जसं 2017 मध्ये सांगलीमध्ये 100 ते 150 शिक्षकांची भरती करण्यात आली होती, म्हणजे तिथं शिक्षकांचा दुष्काळ होता. परंतु 2019 ला जी भरती झाली त्या 19च्या भरतीमध्ये त्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जो शिक्षकांचा दुष्काळ हा संपलेला होता. ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती यामुळे होते की जिल्हा बदलीतून शिक्षक या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जातात आणि त्या जिल्ह्यामध्ये कुठेतरी दुष्काळ पडत असतो. यासाठी हा अभ्यासगट नेमलेला आहे. त्यामध्ये शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी देणे हे आवश्यक आहे, हा मूळ हेतू आहे. नंतर त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरात शिक्षक जर उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील. म्हणजे जर शिक्षक या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाणार नाही, आपल्या जिल्ह्यात जर काम करत असेल तर तो चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवेल, इकडे तिकडे जाणार नाही. नाहीतर 2 वर्ष इथे 2 वर्ष तिथे अशा पद्धतीने त्याची बदली होईल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती सुद्धा प्रभाव पडू शकतो. हे सुद्धा त्यात लिहिलेलं आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची मदत होईल असे नमूद करण्यात आलेले आहे. शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेच्या बाबत हा अभ्यास गट जो आहे, ही कार्यपद्धती जी आहे ही शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्ती करण्याचा शासनाचा जो परिपत्रक आहे आणि प्रसिद्ध केलेला आहे आणि शासनाने तो अभ्यासगट सुद्धा नेमलेला आहे. अभ्यास गटातील 7 सदस्यांमध्ये शिक्षण आयुक्त असणार आहेत, प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षक संचालक असणार आहेत, यांच्यासोबत अन्य अधिकारी जे आहेत त्यांचा सुद्धा समावेश असणार आहे. हे लक्षात घ्या की हे जे 7 व्यक्ती असणार आहे अभ्यास गटामध्ये, 7 व्यक्ती त्यात शिक्षण आयुक्त असणार आहेत. नंतर शिक्षण आयुक्त
संचालक जे आहेत ते प्राथमिक आणि माध्यमिक हे दोन्ही संचालक असणार आहेत आणि इतर जे आहेत ते अधिकारी असणार आहेत. याकरिता म्हणजे नक्कीच पुढील जी होणारी भरती असणार आहे ही भरती यात आपल्याला दिसत आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे आताच आपल्याला समजत आहे की पुढील जी भरती होणार आहे हे नक्कीच पोलीस भरतीच्या प्रमाणे होईल. या बातमीवरून आपल्याला समजत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याकरिता आपण सर्वांनी टीईटी सीटीईटी आपल्याकडे आता संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डीएड ला ऍडमिशन केलेलं आहे ते टीईटी देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी बीएड ला ऍडमिशन केलं आहे तेही सीटीईटी आणि टीईटी देऊ शकतात. म्हणजे आपल्याकडे आताच फर्स्ट इयरला सेकंड इयरला असताना तुम्हाला संधी आहे. एक टीईटी तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजे महाराष्ट्र शासनाची टीईटी तुम्ही पास होऊ शकता आणि सीटीईटी जे डिसेंबर मध्ये आहे ते सुद्धा तुम्ही पास होऊ शकतात. आणि नंतर हे झालं फर्स्ट इयरचं आणि सेकंड इयरला असताना पुन्हा तुम्हाला 2 चान्स मिळणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे 2 ते म्हणजे 4 चान्स आहेत जे आता फर्स्ट इयरला आहेत ते. आणि जे विद्यार्थी 10 वर्षापासून 5 वर्षापासून डीएड केलेले आहेत बीएड केलेले आहेत जे अजूनही पास होऊ शकत नाही त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांनो सातत्याने अभ्यास करा. ज्या माझे काही व्हिडिओज आहेत या युट्यूबला चॅनलला की 5 टिप्स पण सांगितलेल्या आहे मी, त्यानुसार अभ्यास करा. नक्कीच आपण सीटीईटी पास होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. याकरिता हे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.